जिंदगी जिंदगी हाँ जिंदगी जिंदगी। नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो. आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर संदीप सबनीस सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर. नमस्कार सर, धन्यवाद. सर्व रेडिओ विश्वास ऐकणाऱ्यांचं माझ्याकडनं हार्दिक स्वागत. सर, सर्जिकल सेफ्टी वीक असा आठवडा आपण आता साजरा करतो आहे, नेमकं काय आहे? म्हणजे हा कन्सेप्ट जर आपण बघायला गेलं तर मागच्या 2 ते 3 वर्षापासून आपण त्याची अंमलबजावणी करतो आहेत. बेसिकली उद्देश हा आहे की सर्जरी किंवा सर्जरी बद्दलच्या ज्या गैरसमजुती आज समाजामध्ये आहेत किंवा जी भीती आहे, सर्जरी होणार म्हणजे नेमकं काय होणार, सर्जरी नंतर काही कॉम्प्लिकेशन्स होतील का, सर्जरी ही खूप अवघड असते, एकंदरच सर्जिकल प्रक्रियेविषयी, ती कुठलीही सर्जरी का असेना, त्याविषयी ज्या गैरसमजुती आहेत किंवा ज्या धारणा आहेत, त्या धारणा आपण समजून घेतल्या पाहिजे किंवा त्या धारणांचं, त्या शंकेचं निरसन करता यावं, ह्या उद्देशानं हा सर्जिकल सेफ्टी वीक सुरू करण्यात आला, की ज्याचा उद्देश असा आहे की बुवा मागच्या कित्येक वर्षापासून ज्या काही विज्ञानामध्ये प्रगती झालेली आहे, त्यामुळे आज ऑपरेशन किंवा सर्जरी हा प्रकार बऱ्याचदा खूप कम्फर्टेबल, खूप सेफ किंवा सुरक्षित असा आणि मिनिमम कॉम्प्लिकेशन, मी असं म्हणेन की कॉम्प्लिकेशन शून्य असं तर म्हणता येणार नाही, पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये, प्लॅन्ड केसेसमध्ये सर्जरीचं आउटकम हे एक्सिलेंट आहे आणि ते सुरक्षित आहे. सर, एखादी छोटी सर्जरी जर असेल आणि मोठी सर्जरी असेल, त्याच्यातलं कॉम्प्लिकेशन किंवा त्याच्यामध्ये असणारे धोके हे कमी जास्त असतात का? येस सर, डेफिनेटली. म्हणजे छोट्या सर्जरीमध्ये जसं आपण कोणाच्या अंगावर एक आपण ज्याला चरबीची गाठ असं म्हणतो, अशी एक गाठ आहे आणि ती तुम्हाला काढायची आहे. जनरली ती लोकल ॲनेस्थेशिया, म्हणजे आपण तिथे बेशुद्धीचं इंजेक्शन देतो आणि ती काढून घेतो. आता अशा सर्जरीमध्ये कॉम्प्लिकेशन फार तर काय होऊ शकतं की त्या ऑपरेशन केलेल्या ठिकाणी थोडंसं इन्फेक्शन होऊ शकतं, एखादा टाका, ज्याला आपण टाका पिकणे असं म्हणतो किंवा इन्फेक्शन म्हणतो, असं होऊ शकतं. ह्या विपरीत जर आपण बघितलं की एखादा मोठं ऑपरेशन आहे, समजा एखादी कॅन्सर सर्जरी आहे किंवा ब्रेन सर्जरी आहे किंवा हार्टचं जसं आपण बायपास सर्जरी म्हणतो, तर ह्याच्यामध्ये डेफिनेटली रिस्क ही रुटीन सर्जरी किंवा छोट्या सर्जरींपेक्षा जास्त असते. पण अगेन, ज्या पेशंट्समध्ये आपण ऑप्टिमायझेशन, म्हणजे पेशंटला ऑपरेशनच्या अगोदर पूर्णपणे तयार करणं, त्याची कंडिशन स्टेबिलाईज करणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आउटकम हे डेफिनेटली चांगलं येऊ शकतं. सर, हल्ली रोबोटिक सर्जरी किंवा सर्जरीमध्ये मशिनरी पण खूप वापरण्यात येते, याच्यात काय धोका किंवा याचं कसं गणित आहे? आता जसं आपण म्हणताय की बुवा ओपन सर्जरी वर्सेस आपण पुढे दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया आल्या आणि आता आपण बघतोय की रोबोटिक सर्जरी सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरता येते. डेफिनेटली जशी टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होत चालली आहे, तसं त्या सर्जरीमध्ये ही सायंटिफिक ॲडव्हान्समेंट आल्यामुळं प्रेसिजन, ज्याला आपण म्हणतो अचूकता जी आहे सर्जरी करण्याची प्रक्रिया जी आहे, आणि त्याच्यामुळं होणारा जो रिझल्ट आहे ह्याच्यावर परिणाम झालाच आहे. सर्जिकल रिकव्हरी इम्प्रूव्ह झालीच आहे. पण ही टेक्नॉलॉजी जेव्हा आपण वापरतो, ह्या टेक्नॉलॉजीच्या वापराला सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. म्हणजे प्रत्येक पेशंट्समध्ये ही टेक्नॉलॉजी वापरता येईलच असं नाही, किंवा प्रत्येक सर्जरीच्या टाईपमध्ये, जसं आपण ओपन हार्ट सर्जरी व्हर्सेस रोबोटिक बायपास असं जर विचार करायचं म्हटलं, तर ओपन हार्ट सर्जरी ही प्रत्येकाला सुटेबल असू शकतेच, पण रोबोटिक बायपास जर करायची असेल किंवा रोबोटद्वारे बायपास सर्जरी करायची असेल, तर काही सिलेक्टिव्ह पेशंट्समध्ये आपल्याला या गोष्टीचा विचार करता येऊ शकतो. जसं आत्ता तुम्ही उदाहरण सांगितलं, तसं एक किडनी स्टोनचं पण उदाहरण देता येईल, की किडनी स्टोन ते म्हणजे सर्जरी करून काढणं आणि तो लॅप्रोस्कोपी करून काढणं, याच्यामधला फरक जो आहे तो म्हणजे सर्जरी जशी तशीच होते का त्याला काही वेगळं हे असतो? बरोबर. आता ह्याच्यात महत्त्वाचा आपल्याला काय समजून घ्यायला पाहिजे की सर्जरीचं प्रिन्सिपल हे जनरली एकच असतं, मग ते दुर्बिणीद्वारे असू, रोबोटद्वारे असू किंवा ओपन सर्जरी असू. आता आपण जो ॲक्सेस त्याला यूज करतो, म्हणजे जसा ओपनमध्ये आपण एखादा टिश्यू पूर्णपणे उघडा करतो आणि मग त्या ऑर्गनचं ऑपरेशन करून त्याला परत बंद करतो. किडनी स्टोन आता युरेथ्रियाच्या मार्गाने जाऊन मूत्राशयाच्या पिशवीतनं वरती किडनीकडे ॲक्सेस करून ते स्टोन ब्रेक करून तिथून घेऊन येऊ शकतो, जेणेकरून आपल्याला स्किनवरून मोठा चिरा देऊन त्या स्टोनला काढण्याची गरज पडत नाही.
आता हा झाला डिफरन्स इन ऍक्सेस, पण पूर्ण स्टोन काढणं किंवा स्टोनला पूर्णपणे बाहेर काढून ती सिस्टम डिकम्प्रेस करून ठेवणं, म्हणजे तिथे एखादा स्टेंट टाकणं, हे जे सर्जिकल प्रिन्सिपल आहे हे ओपन मध्ये किंवा दुर्बिणीद्वारे किंवा रोबोमध्ये तिन्हीमध्ये सेमच राहतं. क्या बात आहे सर, खरंच आमच्या श्रोत्यांना खूप छान माहिती मिळतीये. आपण धन्यवाद. पुन्हा परत सर या सर्जरी सेफ्टी वीक कडे येऊयात. सर्जरी सेफ्टी वीक, मग तुमचे काही असोसिएशन वगैरे आहे का? हो सर, आता ह्याच्या असोसिएशन बद्दल बोलायला झालं तर मागच्या साधारण 70 वर्षापासून असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया ही पूर्ण देश पातळीवर सर्जन्सची अशी संस्था आहे. त्याच्यामध्ये 40,000 पेक्षा जास्त सदस्य आहेत आणि त्या संस्थेकडनं दरवर्षी तिथे नवीन अध्यक्ष आणि बाकी मंडळ आहे त्यांची निवड होते आणि दरवर्षी त्याची थीम ठरवली जाते. तर जसं मी म्हणालो की सर्जिकल सेफ्टी वीक हा मागच्या 3 वर्षापासून आपण साजरा करतो आहोत. तर ह्याच्या माध्यमातून आपण सर्जरीबद्दल जनजागृती करणे, ब्लड डोनेशन कॅम्प्स ऑर्गनाईज करणे. आम्ही कालच नाशिक सर्जिकल सोसायटीकडून सायखेडा येथे एक सर्जिकल कॅम्पचं आयोजन आम्ही काल केलं होतं. त्याचप्रमाणे पदयात्रा म्हणा किंवा आजकाल त्याला आपण वॉकॅथॉन म्हणतो, हे अवेअरनेस रिलेटेड ऍक्टिव्हिटीज आम्ही करतो आणि इव्हन आज रेडिओ विश्वासने आम्हाला ही संधी दिली की आम्ही येऊन सर्जरीबद्दल अवेअरनेस तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो. सर, पण अशा प्रकारे अवेअरनेस करणं, जनजागृती करणं याची आवश्यकता कितपत वाटते तुम्हाला? येस, हा महत्वाचा प्रश्न आहे. जसं आपण म्हणतो की बाकी कुठल्याही पॅथी, पल्मोनॉलॉजी आहे, कार्डिओलॉजी आहे, ह्याच्यामध्ये आणि सर्जिकल ब्रांचेसमध्ये मूळतः फरक हा आहे की सर्जरीची जनसामान्यांमध्ये असलेली भीती आणि ह्या भीतीमुळे बरेचसे आजार हे दुर्लक्षित राहतात. बरेचसे आजार अशा स्टेजला डॉक्टरकडे येतात जेव्हा त्याचं आउटकम आपल्याला म्हणावं तसं चांगलं मिळत नाही. ह्याचं सगळ्यांचं मूळ कारण म्हणजे सर्जरीबद्दल असलेली भीती. त्यामुळे बाकी मेडिसिनच्या ब्रांचेस आणि सर्जिकल ब्रांचेस यामध्ये असलेला हा खूप मोठा फरक आहे. म्हणून सर्जरीबद्दलची असलेली भीती कमी करण्याच्या उद्देशानं ह्या सर्जिकल सोसायटीने हा निर्णय घेतला की आपण ह्या ऑपरेशन ह्या विषयासंबंधीची भीती पहिले घालवायला पाहिजे, जेणेकरून पेशंट योग्य वेळी त्यांचं निदान होईल आणि योग्य ट्रीटमेंट त्यांना मिळू शकेल. सर, हल्ली मीडियाचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे आपण म्हणतानाही पण म्हणतो की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, कोणीही सहज त्याला ऍक्सेस करू शकतं आणि माहिती काढता येते. पण बऱ्याच वेळेला ती माहिती काहीतरी चुकीची असते किंवा तो चुकीचा समज आपण करून घेतो. तिथे ऑथेंटिक आपल्याला माहिती मिळेल असं सर्जरी बद्दल काही आहे का? हा खरंच महत्वाचा मुद्दा सरांनी उपस्थित केलाय की आजच्या युगामध्ये इन्फॉर्मेशनची कमी नाही आहे. आपण गुगल बघूया, यूट्यूब बघूया, आजकाल तर सगळे AI मॉडेल्स आलेले आहेत, त्यामुळे इन्फॉर्मेशनची कमी खरंच नाही. पण ऑथेंटिक किंवा व्हॅलिडेटेड इन्फॉर्मेशन किंवा एखाद्या एक्सपर्टकडनं येणारी इन्फॉर्मेशन ह्याची कमी जरूर आज कुठे ना कुठे आपल्या सर्वांना, फक्त वैद्यकीय क्षेत्राबद्दलच नाही तर सगळ्याच क्षेत्रामध्ये ऑथेंटिक इन्फॉर्मेशनची कमी आहे असं मी म्हणेन. संस्थेच्या पातळीवर जर बोलायचं झालं तर असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया यांची वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये काही व्हिडिओज किंवा काही माहिती ही सर्वसामान्यांना कळण्यासारखी सुद्धा उपलब्ध आहे. मी वैयक्तिक पातळीवर बोलायचं झालं तर माझं स्वतःचं एक गट टॉक इंडिया म्हणून मी यूट्यूब चॅनल चालवतो, ज्याच्यावर मी मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये वेगवेगळ्या पोटाच्या आजारांबद्दल माहिती देतो. असाच उपक्रम आम्ही नाशिक सर्जिकल सोसायटी तर्फे सुद्धा राबवत आहोत. प्रयत्न हाच आहे की सर्वसामान्यांना सोप्या मराठी भाषेत समजण्यासारखी आणि ऑथेंटिक किंवा व्हॅलिडेटेड किंवा करेक्ट इन्फॉर्मेशन ही पोचावी, जेणेकरून त्यांना निर्णय घ्यायला किंवा प्रॉपर निर्णय घ्यायला मदत व्हावी. सर, सर्जरी तसा हा वेगळा विषय आहे. म्हणजे जनरल माझं काही दुखतंय म्हणून मी एखाद्या डॉक्टरकडे जाणं आणि सर्जरी, एखाद्या विषयाच्या बाबतीत सर्जरी पर्यंत पोहोचायला पाहिजे असा निर्णय कधी घेतला जातो? आता ह्याच्यामध्ये कसं आहे की पेशंट, जेव्हा आपण एखाद्या पेशंट बद्दल विचार करतो तर पेशंटला जेव्हा एखादा त्रास होतो तेव्हा जरुरी नाही आहे की पेशंटला समजावं की मला मेडिकलशी संबंधित आजार आहे का सर्जरीशी संबंधित आजार आहे. काही आजारांचं स्वरूपच असं आहे की ज्याला शक्यतो सर्जरीशिवाय दुसरा ऑप्शन नसतो. बाकी फॉर्च्युनेटली, सुदैवानं, मेजॉरिटी आजार मनुष्यानं होणारे असे आहेत की ज्याला मेडिकल मॅनेजमेंट किंवा शरीराला रेस्ट देणं किंवा काही लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन करणं आणि काही प्रकारची औषधी घेतल्याने ह्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात. त्यामुळं पेशंट्सना हे माहिती नसल्या कारणानं त्यांना थोडीशी डिसिजन घेण्यामध्ये डिले होऊ शकतो. बऱ्याचदा त्यांना हेही माहिती नसते की ह्या संदर्भात कुणाला भेटायला पाहिजे.
सोपं उदाहरण आम्ही डॉक्टर्स एकमेकांशी चर्चा करत असतो की एखाद्याला सर्दी पडसं झाला असेल, ताप आला असेल, खोकला आला असेल, त्याला कोणाचाही बोर्ड दिसतो आणि तो सहज त्या क्लिनिकमध्ये एंटर करून जातो, आपली कंप्लेंट सांगतो, गोळ्या घेतो आणि घरी येतो. पण एखाद्या रुग्णाला जर एखादं ऑपरेशन सांगितलं असेल तर त्याला ते निर्णय घेणं सोपं नसतं. कारण त्याला एखाद्या डॉक्टरवर, सर्जनवर, त्या हॉस्पिटलवर विश्वास बसणं, आपलं शरीर कुणाच्या हातात सोपवणं, ॲनेस्थेशिया खाली जाणं, ह्या गोष्टी सोप्या नसतात. त्यामुळं आम्हा सर्जन्सना थोडासा ह्या गोष्टीसाठी वेळही द्यावा लागतो आणि पेशंटची काउन्सिलिंगही त्या प्रकारे करावी लागते. पण हळूहळू ह्या गोष्टीमध्ये मी म्हणेन सुधार होतोय. सर्जरीचे रिझल्ट चांगले आहेत. आजच्या डेटमध्ये ॲनेस्थेशिया जो सुरुवातीला खूप अनसेफ समजला जायचा तो आता खूप सुरक्षित झालाय. त्यामुळे मेजॉरिटी ऑफ पेशंट्समध्ये जिथे वेळेवर निदान होतं तिथे सर्जिकल आउटकमही चांगला आहे. सर, कॅन्सर हा शब्दच ऐकला की धडकी भरते आणि मला असं वाटतं योग्य डॉक्टरकडे जाऊन त्याचं निरसन करणं हे या धडकी भरल्यामुळेच होत नाही असं मला वाटतं. असं काही याच्यावर काय करावं हो? खरं आहे, आजकाल दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्या मागच्या 70-80 वर्षाच्या कालखंडामध्ये जे इंडस्ट्रियलायझेशन पूर्ण जगामध्ये औद्योगिकरण जे झालंय आणि त्यामुळं आपली दिनचर्या, दिनमान किंवा आपलं राहण्याची पद्धती जी बदलली आहे त्यामुळं कॅन्सर हा प्रकार खूप झपाट्यानं वाढतोय. मी त्यातल्या त्यात पोटाच्या कॅन्सरबद्दल बोलू शकेन कारण तो माझा एक्सपर्टाईचा विषय आहे. आज जर आपण डेटा भारतातला बघितला तर दुर्दैवाची गोष्ट प्रत्येक 2 मिनिटाला एक GI किंवा पोटाच्या कॅन्सर रिलेटेड डेथ आपल्या कंट्रीमध्ये होते. म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट हे खूप मोठं आहे. अशा वेळी पहिले तर कॅन्सरचं डायग्नोसिस झालं तर बरेच लोक त्या गोष्टीला डिनायल मोडमध्ये जातात. त्यांना सहन होत नाही किंवा त्यांना ते सहन करण्याची किंवा ॲक्सेप्ट करण्याची मनस्थिती नसते. अशा वेळी आपण अल्टरनेटिव्ह थेरपीकडे वळण्याचा काही वेळा चान्स असतो की ज्या अनप्रूव्हन थेरपीज आहेत. माझं म्हणणं, विश्वास असणं, एखाद्या गोष्टीवर फेथ असणं, परमेश्वराची आराधना करणं ही गोष्ट वेगळी आणि एस्टॅब्लिश ट्रीटमेंट लाईन सोडून आपण सगळे ट्रीटमेंट थांबवून कुठल्या तरी एक्सपेरिमेंटल थेरपीला जाणं हे काही वेळेला रुग्णांसाठी धोकादायक असतं. कॅन्सरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कॅन्सर जर पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये डायग्नोज झाला, तो कुठलाही कॅन्सर असला तरी तो बरा होण्याची किंवा पूर्णपणे रिकवर होण्याची पॉसिबिलिटी ही 80% जास्त असते. आता हे डेफिनेटली वेगवेगळ्या कॅन्सरसाठी वेगवेगळे स्टॅटिस्टिक्स आहेत, पण आजही भारतामध्ये स्थिती अशी आहे की आपल्याकडे मोर दॅन 75% ऑफ कॅन्सर जे आहेत हे 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजमध्ये पोहोचतात, जिथे आपल्याला क्युअर करणं हे जवळपास अशक्य असतं. आणि त्यामुळं ओव्हरऑल सोसायटीमध्ये मेसेज असा जातो की कॅन्सरच आजार खराब आहे आणि कॅन्सर एकदा झाला की मनुष्य परत त्यातनं कधीही वापस येऊ शकत नाही. त्यामुळे कॅन्सरबद्दल ही जनजागृती डेफिनेटली आवश्यक आहे. खरंच खूप छान सांगतायत सर तुम्ही. आपल्याला आत्ता पोटाबद्दलचा आपण चर्चा केली. एखाद्या माणसाचं पोट दुखतंय आणि कॅन्सर पर्यंतचा प्रवास, कसं आपण समजायचं की माझं पोटदुखी जी आहे ती ही कॅन्सरची असेल का? इंटरेस्टिंग प्रश्न आहे सर. हा प्रश्न मी OPD मध्ये सुद्धा बऱ्याचदा बघतो की काही लोकांना पोटदुखीचा संबंध अगदीच टर्मिनल डायग्नोसिस म्हणजे कॅन्सरपर्यंत कधी कधी कोरिलेशन होतं. बऱ्याच म्हणजे मेजॉरिटी ऑफ पेशंट्समध्ये तो आपला समज असतो. पण मी म्हणेन की एखाद्याचं पोट दुखतंय आणि खरंच कॅन्सर अशामध्ये असण्याची शक्यता काय? तर नुसतं पोट दुखी हे कॉमन ॲसिडिटीच्या प्रॉब्लेमपासनं अपेंडिक्सचे प्रॉब्लेम किंवा किडनी स्टोनचे प्रॉब्लेम हे असू शकतात. पण जेव्हा पर्सिस्टंट, आपण ज्याला म्हणतो एकाच ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून म्हणजे काही आठवड्यांपासून काही महिन्यांपर्यंत जर ही पोटदुखी असेल, सोबत तुम्हाला मुख्यतः वजन कमी होत असेल, म्हणजे कुठलाही प्रयत्न न करता, वजन कमी करण्याचा प्रयत्न न करता जर 10% जास्त वेट लॉस तुमचा 6 महिन्यांच्या आत होतो आहे तर तो सिग्निफिकंट वेट लॉस समजला जातो. तिसरी गोष्ट, आपण ज्या गोष्टींना फार इझिली दुर्लक्ष करतो ते म्हणजे आपल्या शौचाच्या आणि बाथरूमच्या म्हणजे लघवीच्या सवयीबद्दल. त्या दोन्ही गोष्टींच्या कलरमध्ये झालेले बदल हे अत्यंत महत्त्वाचे आणि अर्ली सिग्नल देणारे असतात. आपल्याकडे एक तो ट्रेडिशनल कन्सेप्ट आहे की ही गोष्ट एक घाण प्रकार समजला जातो, आपल्या शरीरातनं बाहेर टाकली जाते, विष्ठा समजली जाते, म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण कुठलीही गोष्ट जी आपल्या शरीराशी संबंधित आहे ती शरीरातनं बाहेर जरी टाकली जात असेल तरी त्याच्यामध्ये होणारा, रंगामध्ये होणारा बदल किंवा शौचाच्या सवयीमध्ये होणारा बदल हे कॅन्सरचे लक्षणं असू शकतात. त्यामुळं कुणाला पोटदुखी आहे, कुणाला वेट लॉस आहे, कुणाला शौचाच्या सवयीत बदल आहे, कुणाला शीचा कलर बदलतो आहे, कुणाला डोळ्यांना पिवळेपणा आहे, ह्या सगळ्या जर गोष्टी एकाच पेशंटमध्ये 1 किंवा 2 गोष्टींच्या कॉम्बिनेशनसह
4 आठवड्यांपेक्षा जास्त म्हणजे महिन्याभरांपेक्षा जास्त असतील तर मला वाटतं अशा केसमध्ये आपण कॅन्सर सारख्या गोष्टींचं, त्यातल्या त्यात जे 40च्या पुढे आहेत अशा लोकांमध्ये जर हा बदल तुम्हाला दिसत असेल तर त्याचं इव्हॅल्युएशन कॅन्सरच्या दृष्टिकोनातून करायला पाहिजे. प्रत्येकाने कॅन्सर समजून घाबरून जाऊन फायदा नाही, पण योग्य तज्ज्ञाला दाखवून त्याची तपासणी करून त्याची खात्री करून. मी बऱ्याचदा माझे पेशंट्सना सांगतो की जसं आपल्याकडे गाडी आहे, आपली कार आहे, आपण दरवर्षी जाऊन कारचं सर्व्हिसिंग करून घेतो, आपल्याला वॉरंटी पाहिजे असते, आपल्याला वाटतं गाडी खराब होऊ नये. शेवटी आपलं शरीरही एक प्रकारची मशीन आहे. ही मशीन परमेश्वराने बनवलेली असल्यामुळे त्या कारपेक्षा फार उत्कृष्ट दर्जाची आहे. पण जेव्हा आपण एक आयुष्याचा टप्पा ओलांडतो, जसं की 40च्या पुढे जातो, तेव्हा ॲटलिस्ट वर्ष 2 वर्षाला का होईना एकदा तरी आपल्या बॉडीची सर्व्हिसिंग होणं किंवा एक डायग्नॉस्टिक इव्हॅल्युएशन होणं हे महत्वाचं आहे. सर, सर्जिकल सेफ्टी वीक मध्ये आपण बोलतो आहोत. सर्जिकल भीती जी आहे, एखाद्या ऑपरेशनची भीती, ही जाण्यासाठी आपण बोलतो आहोत. तर जाता जाता आपण ॲज ए सर्जन म्हणून ही भीती घालवण्यासाठी काय सांगाल आमच्या श्रोत्यांना? सर्जन म्हणून मी तुम्हा सर्वांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की सर्जरीबद्दल असलेली विनाकारणची भीती तुमच्या मनातनं काढून टाका. सर्जरी ही पूर्वीसारखी मृत्यूच्या दाढेत नेणारी आता राहिलेली नाही. मेजॉरिटी ऑफ सर्जरी ह्या सेफ आहेत, रिझल्ट चांगले आहेत, ॲनेस्थेशिया खूप सेफ झालाय. तुमच्या सर्जनवर, तुमच्या ट्रीटिंग डॉक्टरवर विश्वास ठेवा, त्यांच्याकडनं तुमच्या शंकेचं निरसन करून घ्या. पण सर्जरीला घाबरून आपल्या आजाराला वाढू देऊन नंतर इमर्जन्सीमध्ये केअर घेण्यापेक्षा आज ह्या गोष्टींची भीती घालून आपण जे आपल्या समोर वाढून ठेवलं आहे त्याला प्रामाणिकपणे आणि धैर्यानं फेस करणं हे जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. सर्जिकल सेफ्टी वीक मध्ये आज आपल्याशी बोलायला आले होते नाशिक सर्जिकल सोसायटीचे डॉक्टर संदीप सबनीस सर. आपण त्यांच्याशी गप्पा मारला. सर, तुम्ही आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारलात, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. आणि श्रोते, तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. जिंदगी जिंदगी